आज आपण सेम हॉटेलसारखी अंडा करी बनवणार आहोत. बरेच वेळा प्रयत्न करतो पण घरी काय अंडा करी हॉटेलसारखी होत नाही. तर त्याची खासियत आहे सिक्रेट ग्रेव्ही. तर आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये ग्रेव्ही कशी बनवतात ते पण सांगणार आहे. त्याच्यामुळे अंडा करी एकदम छान होते आणि ही ग्रेव्ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी 15 दिवस म्हटलं तरी वापरू शकता. ह्याच्यात तुम्ही कितीही भाज्या बनवू शकता, एकदम मस्त होतात. त्यासाठी इथं मी पिकलेले लाल टमॅटो 2 मोठे घेतलेले आहेत. आपल्याला लालच टमॅटो घ्यायचे आहेत पिकलेले, असे कच्चे वगैरे असतात ना हिरवट, ते नाही घ्यायचे. कांदे इथं मी 3 घेतलेले आहेत मोठे, ते असे उभे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदे आपल्याला पातळ चिरायचे आहेत. 3 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि 2 इंच अद्रक घेतले. हिरव्या 3 मिरच्या, 10-12 काजू घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीफार. कोथिंबीर याच्यात काही जास्त लागत नाही. कोथिंबीर आपल्याला दांडक्यासहित घ्यायची आहे, त्याच्यात खूप जीवनसत्व असतं आणि ग्रेव्हीत ते लागतेच. आता आपण इथं पहिल्यांदा ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घेऊया. त्यासाठी तेल इथं आपण जास्त घालणार आहोत. तुम्हाला जर मी इथं आता अंडा करीपुरती ग्रेव्ही बनवती, तुम्हाला जर 15 दिवसाची बनवायची असली ना तर तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा. त्याच्यामुळे काय होतं, ग्रेव्ही बरेच दिवस टिकून राहते आणि एकदम छान भाज्या होतात. आता इथं मी कांदा घातलेला आहे. कांदा थोडाफार असा भाजला की त्याच्यात 2 पोह्याचे चमचे धणे घातलेले आहेत, 2 पोह्याचे चमचे जिरे घातलेले आहेत आणि ते सुद्धा आता चांगले परतून घ्यायची. गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे, त्याच्यामुळे कांदा इथे व्यवस्थित चांगला परतला जातो. कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता याच्यातच काजू पण घातलेले आहेत, म्हणजे काजूसुद्धा छान भाजले जातील आणि त्याच्यामुळे ग्रेव्हीची चव एकदम छान वाढेल. आता काजूसुद्धा थोड्या वेळ परतून घेतले की लगेच आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे. टॅमॅटो पण याच्यात परतून घ्यायचं. टॅमॅटो लाल पिकलेलं असलं का नाही की त्याच्यामुळे पटकनच ते सॉफ्ट होतं आणि लगेच रवाळ असं होतं. त्याच्यामुळे ग्रेव्हीसुद्धा एकदम छान दाटसर अशी बनते. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही अगदी घाई गडबडीत असला ना, तुमच्यात कोण पाहुणे आलेले असले आणि तुम्हाला अर्जंट भाज्या बनवायच्या असल्या तर ही ग्रेव्ही कधीही तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवा. अगदी पटकन भाज्या होतात, काही उशीर लागत नाही आणि अगदी हॉटेलसारख्या भाज्या होतात. आता आपण मीठ टाकून थोडा वेळ परतलेलं आहे. आता 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान असं कांदा टॅमॅटो छान रवाळ असं होतं, वाफरलं जातं. आता इकडे आपण तोपर्यंत मसाला बनवूया. मसाल्यासाठी इथं मी 2 चमचे लसूण अद्रकची पेस्ट घेतली, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, लाल मिर्च पावडर आणि हा घरगुती कांदा मसाला आहे. हळदसुद्धा आपण 1च चमचा घेतलेली आहे. याच्यात छोटी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि सगळा मसाला ह्यो मिक्स करून घ्यायचा आहे. मसाले असे पाण्यात मिक्स करून घेतले का नाही, काय होतं, मसाले आपण डायरेक्ट फोडणी टाकले ना तेलात की ते लगेच करपले जातात. त्याच्यामुळे मग करपटाचा वास येतो फोडणीत आणि मसाल्यांचा काही सुगंध येतच नाही. त्याच्यामुळे मसाले नेहमी असे परतायचे. आता तोपर्यंत इकडं कांदा टॅमॅटो हे सगळं छान सॉफ्ट झालेलं आहे बघा. एकदम मऊसर असं टॅमॅटो झालेलं आहे आणि कांदासुद्धा गोल्डन कलर आलेला आहे. आपल्याला कांदा गोल्डन कलर येईपर्यंतच भाजायचा आहे. आता याच्यात मी 3 मिरच्या टाकल्यात. तुम्हाला जर जास्त तिखटपणा हवा असेल तर मिरच्याचं प्रमाण वाढवलं किंवा कमी केलं तरी चालेल. आणि कोथिंबीर ह्याच्यात टाकली. आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळं थंड होऊन द्यायचं. थंड झाल्याशिवाय इथं मिक्सरला बारीक करायचं नाही आहे. तुम्ही मिक्सरला लगेच बारीक करचाल ना तर ते गरम असताना लगेच मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येतं. आणि पाणी न घालता आपण हे मिक्सरला बारीक केलेलं आहे. एकदम छान असं मऊसूद बारीक करून घेतलेलं आहे. अंडी मी आधीच बॉईल करून घेतलेली होती. अंडी बॉईल करताना काय करायचं, अशी मस्त सिल्की अंडी दिसायसाठी ना अंडी बॉईल करताना आपण त्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचं आणि अंडी फुटू नयेत म्हणून कांदा आपण चिरतो ना त्याच्यावरची टर्पल असतात ते टर्पल टाकायचं. त्याच्यामुळे वरच्या कवचांचा कलर चेंज होतो पण अंडी एकदम मस्त सोलली जातात, तुटत वगैरे काही नाहीत. हॉटेलमध्ये सुद्धा असंच करतात. आता थोडं तेल राहिलं होतं, आपण सगळे ते कांदा इथे भाजून काढला ना त्याच्यात कढईत थोडं तेल राहिलं तर त्याच्यातच अंडी घालायची आणि अंड्यांचा कलर चेंज होईपर्यंत तेलात अशी परतून घ्यायची. ह्याच्यामुळे अंडीसुद्धा खूप छान चवीला लागतात ग्रेव्हीत. पण जास्त उशीर तुम्ही असं वर काळपट कलर करू नका, नाहीतर त्याने वातड होतं वरची साईड. इथं दालचिनी घेतलेली आहे, छोटी विलायची, मोठी विलायची. छोटी विलायच्या 4 घेतल्यात, मोठी विलायची 1 घेतली, दालचिनीचे 2 तुकडे, तेजपत्ते 2-3 घेतलेले आहेत. आता तेलात थोडंसं परतून घेतले
की त्याचा सुगंध आला की आपण वाटीत बनवलेला मसाला घालायचा आहे. हा मसाला तेलात छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. मसाला असा घातला ना तेलात पाण्यात कालवून की मसाले जळले जात नाहीत. त्याचा भाजीत असो किंवा ग्रेव्हीत असो खूप छान सुगंध येतो आणि चवसुद्धा चांगली लागते. आता मंद आच आहे त्याच्यामुळे आपण झाकण ठेवलं होतं 2 मिनटं. बघा तेल एकदम मस्त सुटलेलं आहे. आता त्याच्यातच आपल्याला हा आपण कांदा टमॅटो वगैरे सगळं मिक्सरला बारीक केलेलं घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही एकदम छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर ग्रेव्ही एकदम मस्त होते. अगदी फ्रीजमध्ये 15 दिवस टिकून राहते. पण तुम्हाला 15 दिवसासाठी ठेवायचे असेल ना तर काय करायचं, प्रमाण जास्त वाढवायचं सगळ्यात जिन्नसचं आणि तेल थोडंसं जास्त घालायचं. तेलामुळे अजिबातसुद्धा खराब होत नाही आणि 15 दिवस आरामात टिकते. तुम्ही 10-12 भाज्या अगदी मस्त बनवू शकता किती घाई गडबड असली तरीसुद्धा. आता हे ग्रेव्हीलासुद्धा तेल छान सुटलेलं आहे बघा. सगळं तेल एकदम मस्त सुटलेलं आहे. आपल्याला अशी घाई गडबड असली का नाही की काय होतं, कोण आलं अजून 4 पाहुणे तर मसाले बनवा, हे करा, सगळं वाटण करा, त्याच्यात टाईम जातो. तर आपण आधीच अशी ग्रेव्ही बनवून ठेवली का नाही, किती घाई गडबड असू द्या तुमच्या घरी किंवा पाहुणे येऊ द्या किंवा नाही आले, आपल्याला कामामुळेच टाईम नसतो तरीसुद्धा आपल्याला पटकन ग्रेव्ही घेतली, भाजी चिरली की 1 नंबर अगदी हॉटेलसारखी भाजी होती बघा. आता अंडी या मसाल्यात आपण छान परतून घेतलेले आहेत. अंड्याला मी थोड्याशा उभ्या चिरा दिलत्या त्याच्यामुळे त्याच्यात मसाला गेला की अजूनच छान चव लागते. 2 मिनटं परतून घेतली की त्याच्यात पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला सोमटच घालायचं आहे. सोमट पाणी घातलं का नाही की भाजीची चव छान वाढते. आणि ही अंडा करी सेम अगदी हॉटेलसारखी होती. काही जास्त टाईम लागत नाही बनवायला आणि झटपट होणारी आहे. एकदा बनवून ठेवली की 15 दिवस टेन्शन नाही आणि चवीला तर एकदम अप्रतिम. तुम्ही अगदी हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी तुम्हाला ही अंडा करी वाटणार आहे.